आज सकाळी सकाळी एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आली. खरं तर राजकारणातलं मला काही एवढं माहिती नाही आहे, पण अजितदादा पवार साहेब हे आपल्या राज्याचे कितीतरी वेळा मुख्यमंत्री होते. लहानपणापासून आपण त्यांना बघत आलो आहे, त्यामुळे ते आपल्या ओळखीचे असल्यासारखे वाटतात. आणि ज्यावेळेस मी हे सकाळी ऐकलं त्यावेळेस मला खरं तर खोटंच वाटलं. आणि त्यानंतर मी टी व्हीवर कितीतरी वेळा लावून न्यूज बघत बसले. त्यामध्ये कन्फर्म झालं की प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर मी नेहमी व्हिडिओमध्ये बोलायचे की माझा एक हात पडल्यामुळं दुखतोय, म्हणूनच सकाळी सकाळी आवरून दवाखान्यात शिरूरला गेलेली. पण तिथे खूप गर्दी होती. तर 2-3 तासानंतर आमचा नंबर आला. त्यामध्ये माझ्या हाताचा त्यांनी एक्सरा करायला सांगितला. तर त्यामध्ये फ्रॅक्चर दाखवलं मला. तर त्यांनी प्लास्टर करायला बोलले होते, पण मी करून नाही दिलं, कारण की मग पिल्लूला मला घेता नाही येणार. त्याच्यामुळं म्हटलं मला नका करू तुम्ही प्लास्टर. नॉर्मल बेल्ट दिला आणि एक हातातला दिला, तो मी नाही घेतला कारण की माझ्या भावाकडे होता, म्हणून मग मी तो काही घेतला नाही. तर घरी आल्याच्या नंतर एक पार्सल आलेलं. तर त्यामध्ये मी आरसा मागवलेला, पण तो खूप छोटा आला. पण म्हटलं रिटर्न करणार, पण नंतरून विचार केला की जाऊ दे म्हटलं. आरशाच्या मागे डबल टेप आलेला लावायला. तर मला भीती होती की ते पडेल वगैरे, पण तो व्यवस्थित चिटक, मला वाटते लादीमुळं पूर्ण पॅकपणे चिटकला. पण तरी जर कधी अचानक पडला वगैरे, कोणाच्या पायाला लागलं वगैरे, तर ती भीती आहेच. त्यानंतर मग माझ्याकडे हे ऑल शेल्फ मागवलेले होते, मी पहिलेच मागवलेले होते. तर ते पण मी तिथे लावून घेतले. तर म्हटलं हँडवॉश वगैरे ठेवायला ते छान वाटेल, तर मग ते पण लावून घेतलं. तर असा काहीसा लूक झालेला होता, छान वाटत होतं खूप. त्यामध्ये मी ब्रश, हँडवॉश आणि फेसवॉश ठेवलेला. त्यानंतर अचानकच पाऊस सुरू झालेला. आज कधी पण पाऊस पडायला लागला आहे. तर आद्विक पावसामुळं भिजला, म्हणून त्याचे मी कपडे चेंज केले आणि मला बोललं मला बिस्किट दे खायला. तर जिनूला पण एक दिलं, तर तिला कशाचं चौथे पण दिलं. नंतर कपड्यांच्या घड्या घालताना ना मला आवीच्या पॅन्टमध्ये ना एवढे पैसे सापडले. तर माझं मन नाही राहिलं. तर मी लगेच त्याला सांगून बसली की मला एवढे पैसे सापडलेत. तर मग काय मला द्यायलाच लागले त्याला. नंतरून मग आवीने येताना घरी येताना ना आईस्क्रीम आणलेली सगळ्यांसाठी. हात फ्रॅक्चर झाल्या मला काही चपात्या लाटता येत नाही, स्वयंपाक करते असं जड काम करायलाच नाही सांगितली. तर मम्मीनीच मला डबा पाठवून दिलेला. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर भांडी घासून घेतली आणि गोळ्या खाल्ल्या. असा होता माझा आजचा